हेतु एक संता ठाई लाभ पाई उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती कृपादान केले संती कल्पांती सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना श्री संताची या माथा चरणावरे चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या हरी जे गावी केला वास त्याशी नसावे उदास विठ्ठल विठ्ठल संता ठाई हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना कीर्तन सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची कमी करा आवाज राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा आचार चरणाचा उत्कृष्ट असा दिडक्या पद्धतीचा संतपर प्रकरणातील अभंग असून तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून संत सेवा ही देवाला कशी प्यारी आहे आणि संतांची सेवा केल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये नेमकी काय फलप्राप्ती झाली याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे. विठ्ठल ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अस्सीमागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांचे माईबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे दीक्षी नावाचं गाव आणि या गावामध्ये जवळजवळ किती वर्षापासून 42 वर्षापासून अविरतपणे चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि या 42व्या वर्षामध्ये माझा योग चांगला की आज तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं तरुण मंडळीच्या वतीनं एवं कैलासवासी भिकाजी दादा चौधरी यांच्या स्मरणार्थ भीमाजी दादा चौधरी यांच्या स्मरणार्थ पंचारती जी काही मंडळ आहे त्या सर्व मंडळाच्या वतीनं योगायोगानं ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. त्यानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. वेगळं वर्णन करण्याची गरज नाही, त्यांच्या आवाजातच त्यांची जादू आहे. लक्षात आलं की नाही? ओमकार महाराज जगताप म्हणजे आमच्या जिल्ह्याचं भूषण आहे, ज्याच्या त्याला स्वाभिमान असला पाहिजे. बरोबर आहे की नाही?
बीड जिल्ह्याचं खरं म्हणजे बीड जिल्ह्यात जरी जन्म असला तरी महाराष्ट्रभर त्यांची चाहती मंडळीत आणि इकडलं तर मॉडेल मराठवाड्यातलं नाही डायरेक्ट कांद्रातून आणलेलं आहे. लक्षात यायला लागलं का नाही? तेलंगणा कर्नाटक तिकडं बिदर बादशाह बिदरचा बादशाह माहिती का तिकडं औरात कडले. शिवाजी बुवांचा स्वभाव आणि त्यांचा स्वर त्यांचा स्वभाव आणि त्यांचं गाणं ह्या दोन्हीची मॅचिंग आहे. काय होतंय कला आणि स्वभाव ह्या दोन गोष्टी शक्यतो एका केंद्रात नांदत नाहीत. अपवाद दोन्ही गोष्टी एका केंद्रात आमचे शिवाजी बुवा नांदवितात. लक्षात आलं का नाही? जेवढा आवाज सुंदर आहे त्याहीपेक्षा स्वभावाची अतिशय सुंदर जोड आहे. त्यांना कुणी बी जोड लावा कसला बी जोड लावा तेवढ्याच ताकदीनं त्यांचं गाणं आहे आणि सगळ्याला घेऊन सांभाळून आमच्यामध्ये ज्येष्ठ आहेत वरिष्ठ आहेत आम्ही नेहमी त्यांचा आदर करतो. आळंदीमध्ये वास्तव्याला राहून महाराष्ट्रभर त्यांचंही नाव आहे आणि आपल्या जिल्ह्याचं वैभव जिल्ह्याचं भूषण. नाशिक जिल्हा म्हणलं की किरणदादाचं नाव आपल्याला सगळ्यांना घ्यावं लागतं. आमचे परम मित्र किरणदादा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की आपलं वाजवणंही आणि संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचंही काम किरण महाराज करत असतात. आणि इकडून सगळी आमची भजनी मंडळी महाराज मंडळी उपस्थित आहे त्यांना धन्यवाद. गतीर महाराज इकडून वाजवायला त्यांना धन्यवाद. गावातील परिसरातून अन्य गावातून उपस्थित असणाऱ्या सर्व मंडळीला मनापासून धन्यवाद देतो. चिंतनातला महत्त्वाचा मुद्दा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय या भंगाच्या माध्यमातून संतांची सेवा केल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये काय फलप्राप्ती झाली याचं चिंतन करतात. कसं आहे मुळातच संत शब्दाचा अर्थ करत असताना संत म्हणजे काय संत शब्दाचा अर्थ करत असताना महर्षी पाणिनींनी अर्थ केला. काय संतुष्टम सततम वर्तते इति नाम संत. म्हणजे काय 12 महिने 24 तास जे संतुष्ट असतात त्यांचं नाव संत. संतुष्ट हे चित्त सदा सर्व चालीचा कुटाणा राहत नाही. पुन्हा लक्षात आलं. संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ आणि तुटली हळहळ त्रिगुणाची. जिथं त्रिगुणाची हळहळ तुटली जाते त्यांना संत म्हणतात. आणि संतांची सेवा ही अतिशय मोलाची सेवा आहे. जगात शैव म्हणून 2 आहे. सेवा करायची असेल तर 2 लोकांची तिसऱ्याची सेवा करायची नाही. पहिली गोष्ट डॉक्टर साहेब ऐकलात का सेवाच करायची असेल तर एक तर देवाची. कोणाची आम्हा कोणाची बाबा कोणाची देवाची. एक तर देवाची नाही जमलं तर देवमान्य संतांची. देव अथवा देवमान्य संतांची सेवा देवाला आवडते. अन्य लोकांची केलेली सेवा देवापर्यंत जात नाही. थोडक्यात देवाची किंवा संतांची जर सेवा केली तर त्याची ओरिजिनल बिल पावते आपल्याला मिळतात. पण जर देव आणि संत सोडून दुसऱ्याची सेवा केली तर बिल निघत नाहीत हे ध्यानात ठेवा. परमार्थाची ओरिजिनल बिल काढायची असले व ओरिजिनल पावती मिळावा आम्हाला आम्ही परमार्थ केलाय म्हणून त्याचं बिल निघण्यासाठी सेवा देवाची नाही तर संताची. तिसऱ्याची सेवा केली की बिल अडकत येत. ध्यानात बसायला लागले का नाही. तुकोबाराय म्हणतात माझंच बिल निघालं. करिता या सेवा
वाईट आणलं का नाही? संसाराच्या तापे तापलो मी देवा आणि करीता विकू वाढू नका माझ्या माईचा करीता या सेवा कुटुंबाची संसाराची सेवा करता करता तुकोबऱ्या म्हणतात मला कंटाळा आला पण बिल निघलं नाही. ओरिजिनल बिल काढायचेत का तर देवाची सेवा नाही तर संताची. देव किंवा देव मान्य संत तिसऱ्याची सेवा करायची नाही. ज्याने ज्याने संसाराची सेवा केली त्यांची त्यांची बिल अडकले. बिल निघायचेत का ओरिजिनल बिल पावत्या पाहिजेत का परमार्थाच्या हां मग जे संताची सेवा नाही तर देवाची बाकीच्याची. आमचे गुरुजी हमेशा सांगतात काय ज्याच्यातलं काही वायाला जात नाही त्याचं नाव परमार्थ ज्याच्यातलं काही कामाला येत नाही त्याचं नाव संसार. परमार्थातलं ओंकार दादा काहीच वायाला जात नाही. चटाई टाकलेली बी वायाला जात नाही. चला इथं चटाई आतरल्या पंगत वाढली इथं येऊन झोपलं तरी वायाला जात नाही. काय म्हणणं इथलं वायाला काहीच जात नाही काही जात नाही. आणि संसारातलं सरासरी उपयोगाला काहीच येत नाही. म्हणून सेवा देवाची सेवा कोणाची देवाची नाही जमलं तर संताची. पण कसं आहे आता 2 निवडले. किती निवडले 2 बरोबर बोलू नका. किती निवडले 2 निवडले. त्या 2 मध्ये माणसं आता 2ची सेवा करीत बसत नाहीत ना. तिथं तराजू आणतात माणसं. काय आणते तिथं तराजू आणते. काय आणते तर तराजू. आता 2च राहिले जगात सेवा करायच्याच की किती राहिले तर 2. एक देव पहिले देव आणि दुसरे संत. देव आणि संत मग ह्याच्यात लोक तराजू आणणार. ह्या दोन्हीत बरं कोणते मोजमाप करणार का नाहीत करणार. हो बोला की करणार. तुम्ही बोलत चालात लेकरं ग बसली तुम्हाला बोलण्यासाठी तुम्ही बोलत चाल. तुम्ही असे खुणवायला लागलात काही गाथा पाठ नाही तुमच्या बोलत जा मोकळ्या म्हणून. हां हो ना नुसती खुण बोलत चाललं म्हणजे कीर्तन तुम्हाला बी लक्षात येते मला बी लक्षात येते. लक्षात यायला लागले का ना. हां देवाची नाही तर देवमान्य संताची 2 लोकांची सेवा. पण तिथं माणसं काय आणतात तराजू आणतात मोजमाप करतात. एका पारड्यात देवाची सेवा आणि दुसऱ्या पारड्यात संतांची सेवा. साहजिकच पारड जड कोणतं भरल बोला की संताचं. देवापेक्षा संत सेवेला एकाकन जास्त किंमत. एखाद्या वेळेला देवाची सेवा नाही घडली हरकत नाही पण संत सेवा मुलाची नाही. तरी देवाच्या आवडीची सेवा जर कोणती असेल तर संताची सेवा. कोणती तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा त्यांची केल्या पावे सेवा. लक्ष द्या माझ्याकडे. देवा सेवा केली लक्षात ठेवा. संताची सेवा केली की देवाच्या सेवेचं वेगळं दुकान मांडायची गरज नाही. संताची सेवा आपल्याकडून घडली साहजिकच देवाची सेवा झाली. वेगळी देवाची सेवा करायची गरज नाही. मग सरळ सरळ आता हे आमदार खासदार निवडून आले. हे निवडून आल्याच्या नंतर सगळ्यात जास्त आनंद ह्यांच्या माईला झालेला आहे. कुणाला झालेला आहे माईला आणि बापालाच होतोय ना दुसऱ्या कुणाला जास्त होतोय. हे निवडून आलेले ह्यांच्या माईला आणि बापाला जेवढा आनंद झाला तेवढा आनंद संताची सेवा केल्यावर देवाला होतो. प्रमाण सांगणार मी बोगस मधला मी नाही. लक्षात यायला लागले की नाही. पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय तैसे पूजिता वैष्णव हो सुखे संतोष तो देव
संतोषतो देव. संतांची सेवा केली की आनंद कुणाला वाटणार? देवाला. कुणाला वाटणार? बोला की. देवाला वाटणार. देव मनातून खुश होणार. नाहीतरी ज्ञानोबाराय बोलून गेले. ज्ञानोबाराय म्हणतात देवाच्या आवडीचे कोण? संत. काय ते हे प्राणा परुते आवडते मज निरुते. कोणते? जे भक्त चरित्राते प्रशंसिते. अर्जुना ते माझ्या आवडीचे जे संतांची सेवा करतात. नीट ऐकून ठेवा. देवाची सेवा करणारी माणसं देवाला आवडतीलच असं काही सांगता येत नाही दादा. पण संतांची जर सेवा केली साहजिकच देवाची आवडीची होऊन बसते. म्हणून सेवा महत्वाची गुणाची संतांची. आता आमच्याकडल्या भाषेत सांगतो काही काही माणसं जन्म जात दसकट छापा असते. दसकट कळतात का इकडं? कसे ज्वारीचे ह्याचे दसकट. हा बरं दसकट तर कळतात ना. काही काही माणसं ती दसकट कशी असते ती जात काढतानीच ती कसं काढलेली असते. कसं काढलेलं असते ती काढतानीच असं तिरकस काढलेलं असते. कोण? दसकट. त्याला अशी चांगली धार असते. साध्या चपलाला शिल्पर लावलात मोजीत नाही. त्याला नालाचा जोडा लागत असतो. नालाचा काही काही दसकट असे साध्या शिल्परला मोजीत नाहीत. नालाचा जोडा लागतो. विढल म्हणतात असली काही दसकटे. त्यांच्यासाठी संतांची सेवा करताना थोडा बी जरी कंटाळा केला तरी तुकोबरायचे शब्द जरा वर्मी लागण्यासारखे सांगितले. जरा राग येईल का सांगूच? हा संत सेवेसी अंग चोरी दृष्टी न पडो तयावरी ऐशियाची व्याली रांड जळो जळो तिचे तोड. संत सेवेसी अंग चोरी दृष्टी न पडो तयावरी ऐशियाची व्याली रांड जळो जळो तिचे तोड. जळो जळो तिचे तोंड. जळो जळो तिचे तोंड. पंक्ती चालू सप्त्यातल्या आणि चौधरीची पंगत आहे. कोण्या बी एक जणाची पंगत आहे. बाकीचे आडनावाले बघायला असू द्या असू द्या त्यांचं चाललंय. वाढायचंच नाही. माणसं वाढायला नसताना बी वाढीना. 9 वाजले तरी बी चटाया टाकल्या नाहीत. वाढ बघायला कोणीतरी चटाया टाकीन. आपल्याला काय करायचे असल्यासाठी ही शब्द येतं. संत सेवेशी अंग चोरी. महाराज म्हणले दृष्टी न पडो तयावरी कारण ऐशियाची व्याली रांड जळो जळो तिचे तोंड. संतांची सेवा करताना अंग चोरीत असेल तर त्याचे तर तोंड बघायचंच नाही. पण त्याच्या माईचं बी तोंड बघायचं नाही. किंमत किंमत संत सेवा. किंमत कुणाच्या सेवेला? संतांच्या सेवेला आगळी वेगळी किंमत आहे. कसे एखाद्या वेळेला दारात तुमची देवपूजा चालू. काय चालू आहे? देवपूजा. आणि दारात संत आले. दारात संत आल्याबरोबर न्याय सांगितला तुकोबराय. दारात संत आले का चोपदाराने लो पाटील काय करायला म्हणले देवपूजा. ते दारात संत आलेत बसा बसा म्हणावं तिथं वट्यावर त्यांना माझी देवपूजा झाली बोलवतो. तुकोबराय म्हणतात देव सारवे सोळायला लागला तर तुकोबराय म्हणतात पद्धत चुकीची. जसे आहे तसे देव गुंडाळून ठेवायचे आणि पूजा कुणाची करायची? देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. आणि जर तसं नाही केलं तर संतांचा अतिक्रम देव पूजा तो अधर्म. कळायला लागले का नाही शब्द राहुल भाई? कळालेत का?
संतांचा अतिक्रम म्हणजे देवाची पूजा चालू ठेवली संताची जर विटंबना केली तर देवपूजा तो अधर्म. ती देवपूजा नाही, ती काय अधर्म आहे. आणि मंत्र नाहीत, शिव्या आहेत. आणि फुलं नाहीत, दगड आहेत. ती दगड तैशिवरी आणि मंत्र पुष्प देवाशिरी. आणि जर हे संतांची सेवा केली तर देव आनंदी होणार. देव काय होणार? आनंदी. आणि नाही केली तर राग येतो देवा. राग येतो देवा, राग येतो देवा, राग येतो देवा. मने घे सेवा तुका भले, सेवा नाही केली राग येतो देवा. देवाला काय येणार? राग येणार. आणि तुका म्हणे घे सेवा. स्वतः भगवान बोलून गेले. भागवतातली ओवी सांगतो. भगवान बोलून गेले, दारात संत आले. कोण आले दारात? संत. आणि तुम्ही घरातच बसला देवपूजा करायला लागलात. भगवान काय बोलले बघा, त्या साधूची पूजा न करिता. भागवतातली ओवी स्वतः भगवान म्हणतात, त्या साधूची पूजा न करिता. त्या म्हणजे कोणत्या? दारात आलेल्या. जो माझी पूजा करी तत्वता तेने मजौरी हानितल्या लाता के तू माझ्या घाता प्रवर्तला. भगवान बोलून गेले, माझी सेवा करायला आणि हे स्टाळ करायची विटंबना करायला लागलाय. ठरवायला एक आणि द्यायला एक. लक्ष द्यायला लागले का नाही? असलं जर केलं रे बाबा तर ती देवपूजा नाही, ती माझ्या उरावर, उर म्हणजे छाती, छातीवर लाता मारल्यासारखं होते. कळायला लागले का नाही? कळायला लागले. ध्यानात बसायला का? हा, ही ध्यानात ठेवा. विढलो देवाच्या सेवेपेक्षा एक काकण किंमत कुणाच्या सेवेला? बोला की. संतांच्या सेवेला आगळी वेगळी किंमत असल्यामुळे, आगळी वेगळी किंमत असल्यामुळं संत सेवा किती मोलाची. देवाच्या आवडीचा विषयच संतांची सेवा असल्यामुळे तुकोबारांनी जाणीवपूर्वक शब्द टाकले शेवटच्या. कसं वाटायला लागले का? कसं कीच वाटायला लागले? कसं वाटायला? हा, शेवटचा दिवस असल्यानं वाटायला लागले का नाही वाटायला लागलं? बोला. माणसं नुसते अर्ध्या बटाट्यावरून टोका बघायला लागले तर असे एवढं दिसायला लागलं म्हणाले. हा, शेवटच्या चरणात तुकोबारांनी शब्द टाकले. काय? तुकोबाराय म्हणतात, देवाच्या सेवेपेक्षा संताच्या सेवेला प्राधान्य असल्यामुळे तुका म्हणे संत सेवा. आणि चकार लावला, हेची देवा उत्तम. हीच सेवा देवाला आवडती. भाषा चकारात्मक आहे. दुसरी सेवा देवाला आवडत नाही.
संतांची सेवा हा आटम देवाच्या आवडीचा आटम आहे. दुसरं काय लागत नाही. स्वतः भगवान संतांची सेवा करतात. लक्षात द्यायला लागले का नाही? स्वतः भगवान कुणाची सेवा करतात? संतांचे सुख झाले या देवा मनवोनी सेवा करीत मनवोनी सेवा करीत सुख झाले सेवा करीत संतांचे सुख झाले या देवा. बोर व्हायले का? हा बोर वाटायला का? चहा सांगू एकदा फ्रेश होतो. संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची तेथे माझा काय गुण तू विचार वर्णावया पार महिमा त्यांचा. संतांची सेवा कोण करतो? हो बोला, कोण करतो? देव करतो. देव संतांची सेवा करतो. पण आपल्यासारखं अंग चोरून नाही. आपली पाय बी पडायला तरी अशी करणार, अशी पाया पडणार, चलत राहणार. माणसाला वाकायचा दुनियाचा कटाळा आहे का नाही? पाय मजू भाऊ काय वाचा वाटा वाका वाटतोय पाय. ह्या माणसाला गरबडा असली तर पाया पडाय महाराज गरबड नाही काय निघत येत का नाही? काय निघत येत का नाही? हा अशीच निघत येत का नाही माणसं बोला झाला काय? हा काय? हा पण देव तसा नाही. खाली दंडवत पुजोनिया खाली दंडवत हे निर्गुण आकार झाला गुणवंत चलत राहायचं, बाकी काही नाही. लक्षात द्यायला लागलं का नाही? निर्गुण आकार झाला गुणवंत. अरे ही बघू बघूच तर संपून चाललंय. लक्षात द्यायला लागलंय का नाही? आणि पुन्हा आमची सिंगल म्हणण्याची पद्धत आहे, त्याच्यामुळे त्याची बारीची आहे ना गेली तर काय करावं. निर्गुणाकार झाला गुणवंत. आणि आपल्यासारखं नाही. हा बघा, घाली दंडवत पुजोनिया. डायरेक्ट देव संताच्या पायावर काय घालणार? हो बोला, काय घालणार? हा दंडवत घालणार. असा डायरेक्ट संत दिसले की संताच्या पायावर लोटांगण करणार. कोण? देव. देव म्हणजे एवढी किंमत आहे. संत सेवा चिल्लर सेवा नाही. नीट आहे का? संताची सेवा आगळी वेगळी सेवा. देवाला मनातून आवडणारी गोष्ट जर काय असेल तर साधूची सेवा. बोलू नका म्हणलं, ह्याच्यामुळे मी बसू देतच नाही. जवळ लेकरच बसू देत नाही मी. हा शांत बसा आता. विढल विढल आता लक्ष देऊन ऐका बारकाईनं, म्हणजे लक्षात येईल. आता एवढं तर कळालं की देवाच्या आवडीची सेवा. कुणाची सेवा? संताची सेवा. संत सेवा देवाच्या आवडीचा आटम असल्यामुळं चकार लावला हेची देवा उत्तम. दुसरं काय वेळ जरी केलं तरी देवाला आवडत नाही. आणि अजून एक आहे का, तुम्ही काही बी किती बी देव देव करा, कीर्तन ऐका, भजन ऐका, नाही माळा घाला, काय पंक्ती घालायच्या ती घाला, पण तुमच्या तोंडातून जर संताची निंदा होत असेल तर तुमची लाखाची बी पंगत देव मान्य करत नाही. ध्यानात बसायला लागले का? महाराजा कसला आणायचा तसला ना, 50,000 रुपये तुझं महाराजाना. काय कीर्तन आहे रे? असलं का कीर्तन आहे? तुया कोणी महाग लागलं होतं का ह्याची तारीख घे म्हणायला? हा दुर्दैव हे. कीर्तन झाले बोंबलं ते लोक, काय नाही महाराज उगाच पैसे घे. तुला महाग लागला होता का ती घे म्हणून? तुया हा खरंय का खोटं? बोला चला, खरंय का खोटं? तोंडातून पुन्हा शब्द काढायचा नाही. गेलं संपला विषय. नानोवराची ओवी सांगतो. एकदा का गीत पुण्य केलं डॉक्टर साहेब आणि पुन्हा जर त्याची चर्चा झाली तर ती म्हणाव तसं उगवत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, नाना कृषी वळू आपुले पांघू रवी पेरिले तैसी झाकी निपजले दान पुण्य. पेरलेले
जसं पांघरून टाकायचं असतं चांगलं उगवण्यासाठी, जीवनात केलेल्या पुण्यावर दादा पांघरून टाकायचं असतं. सोपं बोलू, पॉवरफुल औषधाच्या बाटलीला डबल बुचन असतंय. डॉक्टर साहेब एवढं तरी ध्यानात बसलंय का नाही बसलं? हा, पॉवरफुल औषध डबल बुचन असणार. तो पण उघडलं, औषध राहतंय, पॉवर राहत नाही. मग आम्ही पंगात घातली, आम्ही काशी केली, सांगून काशी करायला लागला. जरा नीट ध्यानावर. पुण्य राहतंय पण त्या पुण्यामध्ये पावर राहत नाही. पावर लक्षात यायला लागलंय का? थोडक्यात देवाच्या आवडीची संत सेवा असल्यामुळं देव मनातून संताची सेवा करतो आणि देवाला त्याच्यासाठी लाज बी वाटत नाही. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. देवाला कशाचं काही वाटत नाही, काही नाही. नीच कामे न धरी लाज भक्त काज कैवारी. भक्त काज कैवारी. नीच कामे न धरी लाज भक्त काज कैवारी. नीच कामे न धरी लाज भक्त काज कैवारी. देवाला ओ ऐका, संताची सेवा करताना कशाचीच लाज वाटत नाही. आणि जर हवा का सकली नवी कुणाकुड संताची सेवा, जर संताची जर विटंबना झाली, ताईट बसाय शिटले बोपे गावचे नांदुर्डीचे असून नाही तर कुठले वणीचे असून फलाने असून काय असू, ताईट बसून नेट आहे, नेट बसायचं, नेट बसून एवढं ऐकायचं. चकली नबी जर ह्या तोंडातून साधूची निंदा घडली, त्याचे नोहे बरे उभय लोकी. हरिजनाची कोणा न घडावी, हरिजनाची कोणा न घडावी निंदा. सहास गोविंदा नाही जाते. निघलं काय अडचण नाही. हरिजनाची कोणा न घडावी निंदा. हरिजनाची जर निंदा घडली, सात गोविंदा नाही त्याचे. देवाला 2 शिव्या दिल्या, देव सहन करतो, पण संताला थोडं बी वाकडं तिकडं बोललात, त्याचे नोहे बरे उभय लोकी. कोणत्याच लोकात त्याचं चांगलं होत नाही महाराज. हा, म्हणून ज्यांनी ज्यांनी साधू संतांनी नावं ठेवले, त्यांचे साधू संताची निंदा केली, त्याने वाचा पंगू झाली, मुका झालो वाचा गेली. लक्षात यायला लागलं का नाही? होतो पंडित महाज्ञानी, पंडित होतो, ज्ञानी होतो, पण आता वाचा गेली का? साधू संताची निंदा केली, साधू संताची निंदा घडली रे बाबा. देव त्याचं कोणत्याच मार्गानं जा, पंक्ती घाला, माळा घाला, महाराज उघडून प्या, देव त्याचं नीटच करीत नाही. हा, काय म्हणणं तुमचं? हा, माणसाला वाटतं आम्ही झाकापाकीमध्ये पंगत घातली म्हणजे मंदिराला पैसे दिले म्हणजे झाकून जाईन. उलट ही माझं कीर्तन. झाकत नसतं हे ध्यानात ठेवा. पांघरून असते पण झाकत नसतं. एकच ध्यानात ठेवायचं, संताची निंदा घडू द्यायची नाही. कुणाची निंदा होऊ द्यायची नाही. हो बोला की, साधू संताची निंदा होऊ द्यायची नाही. निंदा घडली, देव त्याचं बरं करीत नाही. हा, आणि जर बरं करून घ्यायचं असेल, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. ज्ञानोबराय म्हणतात किंवा हरपले आपण पे पावे, तै पाहता संताया गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. पुन्हा पुन्हा संताची सेवा माणसाचं कल्याण करते. म्हणून एक ध्यानात ठेवा, काही नाही घडलं हरकत नाही, पण संताची सेवा घडवायची. कुणाची सेवा? मग देवाची सेवा नाही घडली हरकत नाही. 2 शिव्या दिल्या तरी देव सहन करील, पण संताची निंदा देवाला सहन होत नाही. कारण देवाच्या आवडीचा विषय संत सेवा. तुका म्हणे संत सेवा. शेवटच्या चरणात चिंतन चालू आहे आपलं. आणि हेची देवा उत्तम, त्याच्या एवढं उत्तम देवाला काहीच नाही. आता कसं आहे, आपल्याकडं म्हण आहे, मोठे करतील ती पूर्व दिशा, मोठे करतील ती पूर्व दिशा. आता इथं देव जर संताची सेवा करायला लागला,
आणि ती बी दंडवत घालून करायला लागलाय. आपल्यासारखी वर पंगी बी करी नाही, डायरेक्ट मनातून देव संताची सेवा करायला. कुणाची सेवा करायला? संताची सेवा. कुठलंच काम देव संताचं पुढू देत नाही ना महाराज. हा काय बी अडचण संताच्या जीवनात येऊ द्या, देव उभाच आहे की नाही का? बोला की हा, देव उभाच आहे. अहो आपल्यासाठी असतोच का? आता महिनाभर आम्ही पंढरपूरला, वारीला, आळंदीला, इकडं तिकडं असतो. कोण काळजी घेतं? देव काळजी घेतो. कोण काळजी घेतं? ओमकार महाराज, शिवाजी महाराज 8-8 दिवस कार्यक्रमाला असतात. घरी लेकरं बाळं, बायका पोरं ही एकटीच असतात की कोण असते सांगा? कोण सांभाळतं? मागे पुढे उभा देव बघतो. कोण बघतो? बोला. इकडे जर संतांची सेवा चालू असेल, त्यांचे अभंग आम्ही गात असू, ते चिंतन करत असू, तर आमची काळजी घेण्याचं काम देवाचं आहे. कळायला लागलंय का नाही? हां, नाही तर तू गोबरा म्हणले आम्ही इकडे तुझ्या नावानं आरडायचं आणि तू आमचं वाटोळ करायचं. आम्ही बोंबलून लोकाला सांगू देव मेला, आमुचे लेखी देव मेला, असो त्याला असेल, असो त्याला सांगू देव मेला. देव काय झाला? आमुचे लेखी देव मेला, आमच्या बाबतीत देव मेला. ज्याला असेल त्याला असेल, असो त्याला असेल, पण आमच्या बाबतीत देव मिळालेला आहे. त्याच्यामुळे ध्यानात ठेव देवा, आम्ही जर तुझी सेवा करत असू तर आमची जिम्मेदारी तुझ्यावर आहे. लक्ष द्यायला लागलं की नाही? काया वाचा मने दृढ धरा जीवी, मग सर्वस्व मी चालवी भार त्याचा. सगळी काळजी देवाला करावं लागेल. मग मन काय सांगितली? मोठे करतील ते पूर्व दिशा. मग आता इथं जगातला सगळ्यात मोठा गुण देव. मग आता मला सांगा साहेब, देव जर बाबा संताची सेवा करत असेल, देव जर संताची सेवा करत असेल, तर मग आपण वेगळं दुकान मांडण्यात काही मजा आहे का? बोला की, बोला की. आपण बी तीच मांडायचं ना. आपला मार्ग काय? आपल्याला सरळ सरळ सांगितले, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी. आपल्याला जी त्यांनी सांगितलंय त्या वाटानं चलत राहायचं. कारण मार्गी बहुत याची गेले साधू संत. आपला मार्ग वेगळा निवडायचाच नाही. त्याने जसं सांगितलंय तसं सांगायचं. मग आपलं डोकं चालवा गेलं की लोक फुटवर अशी काळ्या रंगाच्या शाईनं फुले हाणते. आमच्या भागात आलं की बघू अशी फुले हाणणार माणसं. पण आपलं डोकं चालवायचं नाही. संतांनी जसं सांगितलंय तसं चलत राहायचं. ह्या असंच कसं? तुला काय करायचं? कसं बी होऊ दे ना, तुला काय घेणे? तू हो दुकान चालायलंय, बरं आहे का नाही? आपल्याला बाकीच्या काय करायचं? पण नीट जिथं नाही तिथं डोकं लावायचं नाद आहे लोकाली. हे उघड डोकं लावीत बसायचं नाही. देव संत सेवा करायला आहे का? तू म्हणले आमचं बी वेगळं काही नाही. आमचं जे असेल ती संत, आमचा हे संत, आमचा तो संत पहिल्या चरणा. हे तो
बसलं का नाही? कोण सेवा करायला? संताची, देव. मग आपण वेगळं दुकान मांडायचं नाही. आमचं जे असेल ती संत. आता शब्दात लक्ष द्या. ताईट बसा, ढिल्या अंगानं कळत नाही. आता कीर्तन बेडे बेडे सावधान. गाना गाना कीर्तन ही शाळा नाही. ध्यानात बसा, ध्यानात लक्ष देऊन ऐका, ध्यान देऊन ऐका. महाराज म्हणतात कोण सेवा करायला? संताची, देव. देव जर संताची सेवा करत असेल, आम्हालाही वेगळी सेवा करायची गरज नाही. जे असेल ती संत. हे तो एक संता ठाई. हे तू एक नाही, ही तू नाही, हे तो. हे वेगळं आहे आणि तो वेगळा आहे. एक वेगळा आहे. पुन्हा लक्षात आले? शब्द चार आहेत. हे वेगळा, तो वेगळा, एक वेगळा आणि संता ठाई वेगळा. चार शब्द आहेत. एक एक शब्दाचं चिंतन करू. महाराज म्हणतात हे तो एक. आता हे तो आमचं संत ठाई ही काही कळायला लागले का? हे म्हणजे काय, तो म्हणजे काय लक्षात यायला लागले का? नाही, सांगतो, नीट बसा. तुकोबरायांनी महर्षी पाणिनीच्या व्याकरणाचा आधार घेतला. कसे? शब्दफोड करायची म्हणलं की व्याकरणानं जो अर्थ दिला तो निर्णायक अर्थ. महाराज पुन्हा अर्थ करायचं नाही. न्यायशास्त्र जरी असलं तरी व्याकरणाच्या पुढं न्यायाचं बी काही चलत नाही. व्याकरणानं क्लिअरिटी दिली, व्याकरणानं सांगितलं हा अर्थ, या शब्दाचा हा अर्थ आहे. न्याय बी चॅलेंज करीत नाही. अर्थ कुणाला बी, कोणत्या बी ग्रंथकाराला आधार व्याकरणाचा घ्यावा लागतो. कुणाचा घ्यावा लागतो? व्याकरणाचा. व्याकरण परिभाषेमध्ये तुकोबरांनी दर्शक सर्वनामानं याची सिद्धी करून दाखवली. कोणतं सर्वनाम? बोला की. दर्शक. आता दर्शक सर्वनाम. दर्शक दर्शक म्हणजे काय? किम नाम दर्शका? दर्शकाची व्याख्या केली. काय? दिग्दिशां दर्शयति येन सह दर्शकः. केन सह? येन सह. दिग्दिशां दर्शयति येन सह दर्शकः. आता त्या दर्शकात पुन्हा दोन प्रकार आहेत. नीट ऐका, नीट बसा. दर्शकात दोन प्रकार. एक आहे दूरदर्शी दर्शक सर्वनाम आणि दुसरं आहे समीपदर्शी दर्शक सर्वनाम. हे पुरव. आता तुमचं काम आहे. शब्दाच्या जाती शिमगा, शिलांगण आणि शिमगा, बाकी काय? शब्दाच्या जाती 8. शबास. शब्दाच्या जाती 8. 4 वे जाती, 4 अव्यय जाती. नाम सर्वनाम क्रियापद विशेषण अर्थात नामायोजी येणाऱ्या शब्दास काहीच म्हणाय माहीत नाही, काही माहीत नाही. बरोबर? नामायोजी येणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. विठ्ठल त्या सर्वनामात ही एक दर्शक सर्वनाम आहे. कोणतं सर्वनाम? कोणतं रे? दर्शक. आता सांगा. आता मी बोलायला सांगितलं, बोलायचं. कोणतं सर्वनाम? दर्शक. आता दर्शक. आता पोरांनीच बोलावं याचा अर्थ तुम्ही गप्प बसावं असाही केलेला नाही. मोकळ्या म्हणणं बोला. कोणतं सर्वनाम? दर्शक. त्या दर्शकात दोन प्रकार. एक आहे दूरदर्शी दर्शक सर्वनाम आणि दुसरं समीपदर्शी दर्शक सर्वनाम. लक्षात यायला लागलं? उदाहरणार्थ हा ही हे समीपदर्शी, तो ती ते दूरदर्शी. विढल विढल. कळत नाही माती माणसं म्हणणार हा ही हो हो तो काहीतरी काही कळलं काही नाही. हा ही हे समीपदर्शी, तो ती ते दूरदर्शी. आपल्याला कळलं की नाही? आता शिक्षित माणसं तर मानात डुलिणार. अरे बा खरं गड्या ह्याचं म्हणणार, भारी माणूस आहे गड्या. लक्षात आलं का नाही? हा ही हे समीपदर्शी. कोणतं दर्शी? समीपदर्शी. माझ्या मागे म्हणणार आहे पुरव. हा ही हे तीन शब्द ज्या ठिकाणी येतात त्याला समीपदर्शी दर्शक सर्वनाम असे म्हणतात. वा. तो ती ते हे तीन शब्द ज्या ठिकाणी येतात त्याला दूरदर्शी दर्शक सर्वनाम असे म्हणतात. एकदा टाळ्या वाजवा आता लेकरांसाठी. बरोबर आहे का नाही? आता राहिलेलं दुपारून चला शाळेतल्या वणी काय त्याला. बरोबर आहे का नाही? दुपारी भात खाल्ले आता राहिलेलं. बघा इकडे लक्ष द्या. आता इथं कळालं का नाही तुम्हाला? ऐकून तर कळालं का नाही?
समजलं का नाही? हा आता उदाहरणार्थ हा माईक, ही घोंगडी, हे टाळकरी, समीप का दूर? समीप. ती गाडी, तो बंगला, ते झाड, समीप का दूर? दूर. मग हा ही हे आलं की समीपदर्शी, समीप म्हणजे जवळ, आणि तो ती ते आलं की दूरदर्शी, दूर म्हणजे लांब. आलं लक्षात आता? मग तुकोबारायाने जो शब्द वापरलाय पहिला, तो शब्द कोणता आहे? हा, ही का हे? आपलं आता आपल्या लक्षात आलं नाही. हे तो एक ना. पहिला शब्द काय वापरला? हे. हे म्हणजे ओंकार महाराजाचं बरोबर आहे. हे शब्द कोणत्या दर्शकातला आहे? समीपदर्शी म्हणजे जवळ. आता सरळ सरळ हेचा अर्थ निघाला जवळ. हेचा अर्थ काय निघाला? पण ही कच्चा माल आहे. कसला माल आहे? ही कच्चा माल आहे. ही पक्क करण्यासाठी कंपनी टाकावं लागते. कळायला लागले का नाही? हेचा अर्थ काय निघाला? जवळ. अरे पण कशाच्या जवळ? हे बी महत्वाचं आहे ना. कशाच्या जवळ? त्यासाठी तुकोबाराचे शब्द परमार्थाच्या जवळ शब्द सांगतो. परमार्थ महाधन, परमार्थ लाभाचे. अर्थात हे जवळ पण कशाच्या? परमार्थाच्या. थोडक्यात हेचा अर्थ निघाला परमार्थ. हेचा अर्थ काय निघाला? ओ बोला की. बरं काही शंका ह्याच्यावर? कोणाची काही शंका असली तर बिनधास्त विचारा. किंवा हेचा अर्थ परमार्थ कस काय निघाला अशी कोणाची काही शंका? ओ बोला की. लॉक किया जाय. करायचं लॉक. हेचा अर्थ काय? शब्बास. तुम्ही वेगळ्याने म्हणायचं आता परमार्थ. हा सगळ्यांनी म्हणायचं. मला माझी शपथ आहे. हे शब्दाचा अर्थ काय? शब्बास. हेचा अर्थ निघाला परमार्थ. हेचा अर्थ काय निघाला? आता ही लॉक करून ठेव. ही फक्त अर्थ ध्यानात ठेवा. काय अर्थ निघालाय? परमार्थ. आता घ्या पुढचा शब्द तो. तो हे कोणत्या सर्वनामातलं? दूरदर्शी दर्शक सर्वनामातलं ना. बरोबर आहे. तो म्हणजे दूर. पण कशाच्या दूर? कसं बसन असं सांगा बरं आता तुम्ही. परमार्थाच्या जवळ हे ना आपण लॉक केलं ना. मग तो म्हणजे काय? तुकोबाराय म्हणतात फलकट तो संसार. डुलाय लागले तर मजा आहे गाड्या आज म्हणायले. लक्ष द्यायला लागले का? हेचा अर्थ परमार्थ. हे म्हणजे परमार्थाच्या जवळ. पण तो न काय दाखविलं? तो म्हणजे संसाराच्या लांब दूर. फलकट तो संसार. फलकट फलकट म्हणजे काय? नीट ऐका रे बरोबर. नीट ऐका. फलशोप यस्य कटकाट यती यस्य सह फलकटः. कटकाटयती नावाच्या धातूपासून शब्द तयार होतो. कटकाटयती म्हणजे काटणे, कापण्या अर्थाचं जोतन करणारा. फलशोप फळाच्या वरचा भाग कापून टाकल्याच्या नंतर खाली जे राहतं. कळायला लागले का नाही? फलशोप यस्य कटकाटयती यस्य सह फलकटः किम नाम फलकट. फलकट म्हणजे निरर्थक. फलकट
संसार फलकट आहे आणि आम्ही संसाराच्या दूर आहे, संसाराच्या दूर आहे. ज्ञानोबरायाने दुसऱ्या अध्यायात चिंतन केलं त्याचं. ज्ञानोबराय म्हणतात दुसरा अध्याय तट बसा, नीट ऐका, नीट ऐका. असलं म्हणलं की जीवर येतं, ऐकायला बरं वाटत नाही जरा, बरोबर आहे की नाही? नीट ऐका. आता बघा, तो शब्दानं काय काय दूर केलं, तो म्हणजे दूरदर्शी. ज्ञानोबरायाने, आता तुमच्याकडे भाषा कळते की नाही मला माहीत नाही, दृष्टांत मदनाचा दिला. मदन, मदन कळण का इकडं? जुन्या लोकांना कळतं शेतीतलं मदन. मदन मदन कळते. हा, मग काय नाही, जमलं. आता काय मला वाटलं थोडं इकडे इकडे तिकडे होतं का, मला वाटलं एंडू गोंडू होऊ शकतंय तिकडे तुमच्या घडल्यासारखं, बरोबर आहे का नाही? हा, ह्यांच्या गावाकडे मी नवीन गेलो, गेल्या 5-25 कार्यकर्ते आले. महाराज बरं झालं वेळेवर आल्या. मी खालीवरी बघायला लागलो, म्हणलं धोतर असून आल्या कस काय सिस्टीम आहे. आणि मग शिवाजी बाबा म्हणले अलीकडे भाषात असली काही घाबरू नका. माझ्या डोक्यात गडबडीने साडी आली काय, सकाळी सकाळी निघालेलो मी. असलं तर एंडू गुंडू नाही ना व्हायला लागलं. मदन कळतंय का? मदन. हा, आता लक्ष द्या. मदन शब्द, मदन म्हणजे त्याच्यात प्रकार आहे. ओंकार महाराजात आमच्या भागातले असल्यामुळे, शेतीतले असल्यामुळे त्यांना त्यातली माहिती. रास वेगळी, खळं वेगळं, गुड वेगळं, मदन वेगळं, ही वेगवेगळे शब्द. रास धान्याची रास, कळायला लागले का नाही? आमचं काय चालू आहे? खळ खळ. आता काय चालू होते तर, आता काय चालू? खळ खळ म्हणतात का नाही माणसं? आम्हाला तर गावातून निघाल, आज कुठं खळ आहे सरळ म्हणते. खळ चालू वर्तमान काळातली जी भाषा आहे त्याला वर्तमान काळात काय आमचं काय चालू आहे? खळ चालू आहे. आणि खळ पूर्ण झालं की धान्याची रास पडते. पण ती मळून ठेवलंय. माझी भाषा कळाली का महाराज? मळणं मळणं करते का? मळून ठेवलंय, फक्त उफनायचं बाकी आहे. उफनायचं का उधळायचं? इकडं उफनायचं बाकी आहे. मळलंय, फक्त उफनायचं राहिलंय. त्या प्रक्रियेला मदन म्हणते. ज्ञानोबराय म्हणते बीज भूस एकवट. बी आणि भुसा एकत्रित आहे. बीज भूस एकवट, उफनिताची राहे घनवट. आता ऐका, उडे ते, हे नाही ते, हे म्हणलं की जवळ येते. कुसावती, कुस काय होत असती? उडे ते फलकट जाणू आले. हा झाला दृष्टांत. ह्याच्या पुढची सिद्धांताची महाराज त्या सिरियलनं. तैसे विचारिता निरसले, तेथ प्रपंच ते सहज सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अंशी. लक्षात आलं का? म्हणजे हे शब्दाचा अर्थ परमार्थ आणि तो शब्दाचा अर्थ संसार. तो शब्दाचा अर्थ काय? ए पुरव आवाज, ए आवाज. हे शब्दाचा अर्थ काय? हा, सुलाती भाई तुमच्याकडे परमार्थ. अरे मागं पुढं व्हायला लागलेलं कळलं ना का तुमच्या? आता झालं गेलं गंगाला मिळाला तर डबल चालू. हा, डबल काय नसतं, लेकराली माप असते. मुलं म्हणजे देवा घरची फुलं. असू द्या, जे सोडून हे सोडून द्यायचं. इकडे बघा, नीट बसा, नीट बसायचं. हा बघा, हे आता डबल ऐका रे. आता कॉपी करायची, हां, खोटं बोलायचं. हां, आता नीट, आता लक्ष देऊन. आता आठवली का वारी तुम्हाला? हां, मग बस झालं. बघ काय, आता इकडे बघा माझ्याकडं. माईकवाले इकडे बघ, इकडे बघा. ऐकत जा, ही गरीत गरीत ऐकावं लागतंय. मला पहिल्यांदा आवाज कमी करा म्हणावं लागायची येळी यायली. एवढंच चांगलं माईक आहे, बरोबर आहे की नाही? एकदम सुंदर. लक्षात ठेवा, हे काय ध्यान देऊन कीर्तन ऐकायचं. आता बघा, हेचा अर्थ निघालाय परमार्थ. पोरव, हेचा अर्थ काय काढला आपण? परमार्थ. आणि तोच अर्थ काय काढला? संसार. हो, हेचा अर्थ काय? महिलांना विचारतो, हेचा अर्थ काय निघाला पूर्वी? परमार्थ. आजी, हेचा अर्थ परमार्थ आणि तोचा अर्थ संसार. हे आता तुम्हाला विचारतो, हेचा अर्थ? अरे ह्यांना विचारलं, सांगा हेचा अर्थ. तुम्ही काय वर्गण दिली म्हणून काय तुम्ही काय अशी बघायचंच असते काय? सांगायचं नसते काय? वर्गण दिली म्हणजे काय झालं? माझं भागवत चालू होतं आणि एक जण तिथं आला आणि त्या समयला तिथं सिगरेट पिटविले. म्हणलं भागवत आहे, वर्गणी दिली. मग महाराज फुकितो तू वर्गणी दिल्यामुळं का काय? मेहनत लागत नाही माणसं असं पाहिजे. कळायला लागले का बोलणं? आता ताईट बसा, ताईट बसा, नीट आहे. हेचा अर्थ काय निघाला? परमार्थ. तोचा अर्थ काय निघाला?
आता महिला पुरुष आणि लेकर सगळे इथून तिथून सगळ्यांनी सांगायचं हा माझ्या पाठीमागं म्हणायचं. आता मी म्हणणार हेचा अर्थ काय तुम्ही उत्तर बरोबर द्यायचं. हा हेचा अर्थ आहे परमार्थ आणि तोच अर्थ संसार निघलाय. बरं ओया प्रमाणानं सिद्ध केलं मी काय बोगस बोललो का बोला. आता बोला मोठ्याने आवाज आला पाहिजे. हे शब्दाचा अर्थ काय. शब्दाशी करून आवाज कमी यायलाय. डबल एकदा होऊन जाऊ द्या जी होईन ती होईन बरोबर आहे की नाही. हे शब्दाचा अर्थ काय. शब्बाश तो शब्दाचा अर्थ काय. शब्बाश जमलं का आता. हां आता एक प्रक्रिया मांडतो व्याकरणातली एक प्रक्रिया एक सूत्र असे. सूत्र कसं आहे डॉक्टर साहेब तुम्ही शिकलेलं असताना ही संस्कृत व्याकरण आहे एकदम सोपं आहे. बघा इकडे लक्ष द्या. सूत्र असे एकदा का त्या सर्व नामाचा अर्थ आपल्याला कळाला की त्या नामाशी त्याचं काहीही घेणं देणं राहत नाही. कळलं का नाही कळलं. हो कळलं का नाही कळलं. एखाद्या माणसाला अण्णा म्हणते दादा म्हणते. एखाद्याला म्हणते या दादा दादा. हे आमच्या इथले तात्या. कोणचे तात्या आहे ही बरं आहे कोणचे आपल्या उदाहरणार्थ ही तात्या समजा. कोण काय नाव नाना नाना काही बी सांगा की मला एक. नाना म्हणतात का तात्या. नाना 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 बरं नाना बरोबर आहे का ना. काय नाव ज्ञानेश्वर नाना. बरं हा नाना तर नाना काय बाबा काय बाकी काय गरज नाही आपलं. बाकी करती तर नाना ही एकच नाना. लक्षात आलं का नाही. हां बघा नाना. आता ह्यांचं ओरिजिनल नाव काय ज्ञानेश्वर चौधरी. मग आता समजा मला ज्ञानेश्वरराव इकडे या माऊली इकडे या मी म्हणणार. माणसं म्हणणार कोण हे. हां नाना नाना नाना. मग मला कळालं ह्यांचं नाव नाना आहे. मग पुन्हा त्या ज्ञानेश्वरशी घेणं देणं राहत व्याकरणाचं सूत्र आहे. लक्षात आलं का नाही. सोप्या भाषेत केलं एकदम एकदम सोप्या भाषेत. आता बघा आपल्याला हेच अर्थ कळाला. हेच अर्थ काय परमार्थ तोच अर्थ काय संसार. दोन्हीचे अर्थ कळाले. आता सर आपली पद्धत अशी व्याकरणाची की त्या हेशी आणि तोशी आता आपला संबंध राहत नाही. आता मी तुम्हाला विचारणार अभंगातला पहिला शब्द काय. आता लक्षात आलं का तुमच्या ओंकार महाराज. आता हेशी आणि तोशी आपला काही संबंध राहिला नाही. आपल्याला अर्थ कळाला आहे त्याचा. काय कळालं आपल्याला बाबा काय कळालं हां राहुल काय कळालं आपल्याला अर्थ. अर्थ कळाला ना लक्षात आलं का. अर्थ कळाला ना पुन्हा अर्थाशी घेणं देणं नाही. आपल्या शब्दाशी घेणं देणं अर्थाशी घेणं देणं. आता हे म्हणजे परमार्थ आणि तो म्हणजे आता लक्षात आला. आता मी विचारतो अभंगातला पहिला शब्द काय परमार्थ. आता जे मोसम धरला माणसाने 11:15 का व्हायना धरलाय मोसम. हेच अर्थ काय परमार्थ बरोबर. आता विचारणार मी अभंगातला पहिला शब्द काय शब्बास. दुसरा शब्द काय संसार. आता ओंकार महाराज आपल्यातले तिसरा शब्द काय एक. पहिला शब्द आता तिसरा शब्द एक आहे पोरा हे ध्यानात ठेवा. पहिला शब्द दुसरा शब्द तिसरा शब्द हे तो एक. पहिला शब्द आहे परमार्थ दुसरा शब्द आहे संसार तिसरा शब्द एक. तुकाराम महाराजाला म्हणायचंय आमचा परमार्थ आणि आमचा संसार दोन्ही मिळून एक. अर्थ कळाला का नाही कळाला. दोन्ही मिळून एक. हे तो एक. आता कुठं एक ती बी सांगतोच की. हां जमलं आता बरोबर आहे का नाही. आत्ताशी जमलं तर जजमेंट लागली काय. माझं दीक्षीला पहिल्यांदा ये नाही. मला अजून ह्यांची चाल माहीत नाही गावाची काय काय चालीचं गाव आहे का आहे ते माहीत नाही बरोबर आहे का नाही. हां माझा पहिला योग पण झेपायलं आहे ना. होय झेपायलं आहे का. हां मग काय नाही. बघा इकडं लक्ष द्या. आता जजमेंट लागली तुमच्या. आता लक्षात येऊन बघितलं तुमच्या. हे म्हणजे परमार्थ तो म्हणजे संसार आमचा दोन्ही मिळून हे तो एक एक. पण आता संसार आणि परमार्थ शक्यतो एक होऊ शकत. आणि जर कुणी करायला गेलं दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीराचा. हा प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही आणि एकही निधानी न घडे त्यासी. तुकोबराय म्हणतात भक्ती आणि व्यवसाव काला करी तो गाढ. परमार्थन संसार जर एक करताल तर गाढ होईल. एक प्रमाण सांगतो कळसाच पुन्हा प्रमाणच न गाता. जर परमार्थन संसार एक करताल तो कामने त्याशी दोही करे थक्का.
अशी दोहीकडे धक्का शेवटी तो नरका माझी पडे. इकडं म्हणायचं नरकाला जावं लागेल आणि इकडं म्हणायचं अवघाची संसार झाला केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप. हा देखील थोडक्यात परमार्थन संसार एक होऊ शकत नाही. आणि इथं तर महाराज म्हणाले हे तो एक. मग हे तो एक कस का परमार्थन संसार एक झालं तर नरकाला जावं लागेल. मग आम्ही काय करायचं अरे बाबा त्याच्या पुढं हे 3 शब्द चौथ्याला जॉईन करायचेत ना. हे तो एक परमार्थन संसार एक पण दुसरीकडं कुठंच नाही फक्त संता ठाई. फक्त संतांच्या पायावरच एक होतो दुसरीकडे एक होत नाही. मशीन पॉवरफुल आहे मशीनीवर असते सगळं. कशावर असते मशीन असली पॉवरफुल आहे महाराज. त्या मशीनीत काय बी टाका देव आहे महाराज. देवानं गाय नावाची मशीन तयार केली. चारा टाका दूध घ्या आहे का मशीन कुठं हो बोला की. कडबा कुटी टाका दूध घ्या आहे का कुठं नाही. तसं देवानं ही एक मशीन तयार केली संत नावाची. काय बी टाका त्यांच्या मशीनीत काही बी टाका काहीच अडचण नाही. संत नावाची मशीन असली आहे त्याच्यात काही बी टाका. अहो आम्ही आता हे महाराज लोक बुमलू बुमलू सांगत आहेत कधी कधी काही संन्यासी वगैरे आले की खाना लसूण खायचं नाही तिखट अगदी नगण्य मीठ नाही के बराबर वाली बात. संन्यासी लोकाला जीव घालायचा असल्यावर विचारायचं तुम्हाला अनुभव असतील ना संन्यासी जीव घालायचे ते काय म्हणणार कांदा लसूण जमात नाही तिखट मीठ चवीपुरतं. मग आम्ही उरडू सांगणार असला बेकार कांदा किरण असला बेकार लसूण कांदा लसूण काय जे असन ते असन हे उचललं आणि आरणला डायरेक्ट सावता महाराजाच्या मशनीत नेऊन फेकून दिलं. कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा परवा दिवशी काढायचे हे एवढा तुकडा सावता महाराजाची पुण्यतिथी आता हा 23 तारखेला हे उद्याच काढून टाकून द्यायचं जिकडे जे होईन ती होईन आता जिथं उजडन तिथं उजडन बरोबर आहे का नाही हा लगेच टाकून द्यायचं सगळ्या गावात हीच स्टेटसला दिसलं पाहिजे आता बघा नुसतं कांदा मुळा भाजी लक्षात सावता महाराजाची पुण्यतिथी ना जाय त्यांचा अभंग आहे ना 23 तारखेला आले 21ला टाकून दे जिथं उजडन तिथं उजडन बघू काय होईल कांद्यासारखा बेकार आटम आणि मुळ्यासारखा लसणासारखा टाकावा आटम उचलला आणि सावता महाराज नावाच्या मशनीत नेऊन फेकला तर कांद्यासारखा मुळ्यासारखा बेकार आटम विठ्ठल रूप होऊन आला आणि तसल्या मशनीत ही संसार उचलला संत उचलून संत नावाच्या मशनीत संसार फेकून दिला की पलिकून येताना लाभ पायी उत्तम लक्षात आलं का उत्तम लाभ प्राप्त होणार
पण त्या उत्तम लाभ प्राप्त होण्यासाठी माणसं म्हणतात ना, दीक्षेचा सप्ताह भारी सप्ताह झाला. भारी सप्ताह बाबा, नंबर 1 बोपेगावला सप्ताह झाला दीक्षेला. आम्हाला बोलू जा, काही म्हणतात ना माणसं, आम्हाला बोलू जा. नाही, तारका पहिल्याच घेतल्या होत्या सगळ्या. आम्ही मंडप झाडा येऊ. आजपर्यंत कुणी मंडप झाडलाय का? हो बोला की, झाडलाय का? नाही. पण म्हणण्याची व्यवहाराची पद्धत आहे तशी, पद्धत तशी व्यवहाराची. आमचं काय नाही, कीर्तनाला नाही बोलिलं तरी काही हरकत नाही, पण आम्ही सेवा म्हणून मंडप झाडू. माणसं म्हणते येड्या, एक तारीख घ्या त्याची मंडप झाडतो म्हणलंय आपल्या इथं येड्या. पद्धत असती, व्यवहाराची पद्धत आहे. नका बाबा संताची सेवा करू, नका करू. आपण कमीत कमी जवळजवळ 2 तास पूर्ण झाले, 11 वाजले, पण एकाच्या बी चेहऱ्यावर झोपीचा वानवाळा दिसाना. भोकीचा बी वानवाळा नाही, झोपीचा बी वानवाळा नाही. माणसं म्हणाल भाषा वेगळीच आहे रे, पण असं द्यात मराठवाड्यातली भाषा आहे, थोडकी समजून घ्या, पण ऐकायला गोड लागते. अशी काही लई होय. हा तीच म्हणा का लई अशी टाकावं नाही अशी. हा म्हणजे काय तुमचं कसं काय असणार, पण आमचं बरं आहे काही सांगा द्या. तुमचं कोणी उगा हातानं सांगितलं कुठानं, बरोबर. फुकटची गळ शिंडी वळवळ ह्याला म्हणतात, बरोबर आहे की नाही. ते कुठानं आमचं बरं आहे का.
हा मग काही अडचण नाही. आपला मुद्दा नका करू सेवा. आपण संत एवढे उभी खुश होते. आम्ही निवृत्तीनाथ महाराजांची सेवा करतो बरं का. हां बसा आता मी आता हे पंचारतीवाले बुका लावणार जाताना. बसा आता जाऊ द्या काय होगा. आम्ही माऊलीची सेवा करतो. आम्ही काय करतो माऊलीची सेवा करतो. सेवा नुसतं म्हणायचं हो नाही ते नाही हो. नुसतं बोलण्यावर कामं झाली पाहिजे. कशी हो कामं झाली पाहिजे बोलण्यावर. तुमच्या गळ्यात माळ. मी संप्रदायाची सेवा करणारी माणसे. सेवा नका का ती सप्त्यातली पट्टी हाण नका होय ना पण म्हणायचं लक्षात यायला लागले का नाही. तिथे वर्गाने त्याच्यातली हाणायची पण म्हणायचं लक्षात यायला लागले का नाही. हां इकडे बघा आम्ही माऊलीची सेवेकरी आहेत. आम्ही माऊलीची सेवा करतो. एवढं जरी म्हणलात म्हणविता त्यांचे दास. नुसतं दास आहे म्हणायचं. परिणाम पुढे आस उरेना. आशा शिल्लक राहत नाही. आशा कारण पावर आहे ना. संत अधिकारी आहेत. संत कोण आहेत अधिकारी आहेत. आता एक सूत्र सांगतो. स्वतःसाठी जगतात ती भ्रष्टाचारी आणि दुसऱ्यासाठी जगतात ती अधिकारी. ज्ञानोबा म्हणतात संत दुसऱ्यासाठी जगतात. कुणासाठी जगतात जगाच्या जगाच्या कल्याणा संताच्या विभूती जगासाठी जगतात. ज्ञानोबा म्हणतात देखे प्राप्तात जरी जहाले निष्कामता पावले तयाही कर्तव्याशी उरले लोकालागी. लोकांसाठी त्यांचं जीवन आहे. लक्षात आलं का नाही. लोकांसाठी जीवन आहे ना म्हणून त्यांचा दास आहे म्हणा. ते अधिकारी आहेत अधिकारी. कारण त्याच्यामध्ये आदी उपसर्ग आदी आहे. 22 प्रकारचे उपसर्ग व्याकरणानं मांडले. त्याच्यामध्ये आदी नावाचा उपसर्ग आहे आणि आदी उपसर्ग पूर्वक दुःखनीय नावाचं अर्थाचं जोतन करणारं करणे अर्थाचं जोतन करणारा दुःखनीय नावाचा धातू आहे. अर्थात आदी उपसर्ग पूर्वक दुःखनीय करणे म्हणजे अधिकारी. त्याचं सूत्रच आहे. आधीचं सूत्र आहे. 22चे 22 सूत्र आहेत. 22 उपसर्ग. त्या प्रत्येक उपसर्गाला एक एक सूत्र आहे. त्याच्यातलं आधीचं सूत्र असं आहे काय स्वदेशे शून्यत्वे सती उत्तर बोधजनकत्वम. म्हणजे स्वतःसाठी ते शून्य आहेत आणि येणाऱ्या उत्तर काळामध्ये समाजाला बोध करणारे ते जनक आहेत म्हणून त्यांना अधिकारी म्हणतात. अशा अधिकारी लोकांना म्हणविता त्यांचे दास. दासे म्हणा. परिणाम पुढे आस उरेना. आशा संपली की मग काय राहतंय जगायला काही राहतंय का. मग आमच्या जीवनाचं कसं आशा संपून गेली मग आमचं कसं आहे. तुकोबाराय म्हणतात तुमचं संतांनी नुसतं जरी असं तुमच्याकडे बघितलं एवढं मिळन की कल्पाचा अंत झाला तरी सरणार नाही. त्या दानाचं नाव आहे कृपादान. कृपादान केले संती कृपादानाचे
जवळचे का दोघं हा दिंडोरी तालुका नंबर 1 आहे की इकडे मी म्हणायला म्हणून देते नाही ना चान्स देते नाही ना चान्स आता हे बंद करून टाकायची बाहेरचे आणायचे सांगितलं एवढाली पैसे खर्च करायचे आणि हे नंबर 1 आहे की रे काय नाही एवढं हे पैसे खर्चीनं बंद करून टाकायचे दोन्ही पैकी एक करा कोणतं तरी एक तर काहीतरी करा एक तर चान्स तरी द्या नाही तर मग बंद तरी करून टाका काहीतरी करून टाका कृपादान केली संधी नाही कळणाराला तर नाही कळणाराला काय त्याच्यातलं कृपादान केली संधी एवढं करतील कल्पांती सरीना म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना अभंगाचा भाव मानला अपशब्दाबद्दल क्षमा योग्य ज्ञानोबऱ्यांचा गुरु रे गुरुजींचा कृपा प्रसाद चूक माझ्या वाणीचा दोष लक्ष द्या अतिशय सुंदर दीक्षी नावाचं गाव आहे आणि या गावात 42 वर्षापासून अविरतपणे ही परंपरा जोपासण्याचं काम ग्रामस्थ करतात सुरुवातीला जरा कमी लोक येतात पण हळूहळू बघा ना माणसं कुठवर बघावं तिकडं बाया तर बघू नका त्या थोबाट तोंड इकडे बघा मी सांगायला लागलोय विश्वास ठेवी जा माणूस सांगायला ते विश्वास ठेवी जावा एवढं कीर्तन ऐकून बी विश्वास नाही म्हणल्यावर कमाल आहे गिराव तुमची बरोबर आहे का नाही हां आपल्याला मनापासून धन्यवाद देतो एवढं सुंदर सप्ताहाचं आयोजन आपण केलं आणि या पंचारती मंडळानं आजची ही सेवा घेतली खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचाच सप्ताह आहे कोणाचा एक दोघाचा नामोल्लेख करणं योग्य नाही आपल्या सगळ्याचा गावाचा मिळून सप्ताह आहे बरं आहे उलट ही चांगलं आहे म्हणून आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे एवढंच आहे ही पद्धत आपल्याला चांगली गावाची पद्धत आहे सगळ्या गावाचा सप्ताह आहे ही म्हणण्याची पद्धत बी अतिशय उत्तमच आहे चांगली का नाही सांगा बरोबर आहे का नाही आणि हे आवडलं आहे आपल्याला तसं इथून पुढं कीर्तन करायला बी सांगितलं पाहिजे की महाराज आमचं कोणाचंच नाव घेऊ नका असं तुम्ही सांगतात ना सांगतात पण ह्याच्या पुढचं एक सांगायचं कोणाचंच नाव घ्यायचं नाही पण अभंगाचंच बोलायचं दुसरं बोलायचं वा 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 लक्ष द्यायला लागलं का अभंगातलंच बोलायचं दुसरं काय गप्पा माराय कारण आपण पैशासारखे पैसे देतो बरं पैसे खरे देतो का खोटे देतो खरे देतो मग एखाद्यानं नुसत्या गप्पा हाणून निघून गेला इकडं सांगून गेला त्याला जुन्या 500च्या नोटा भरायच्या नसल्या तर माझ्याकडेच मी देतो तुम्हाला हां माझ्या लय शिल्लक राहिलेल्यात मी देतो आणि त्याच्या म्हणले ही चलत नाहीत ही खोटे आणि कीर्तन कसलं कीर्तन कर नवरा बायकोच्या गोष्टी आम्हाला माहित नाही कीर्तन खोटं पैसे खोटे कीर्तन ओरिजिनल पैसे ओरिजिनल आणि थोडंसं एक सूचना डॉक्टर साहेब माफी मागून एक सूचना थोडं क्लिपवरचे कीर्तनकार आणण्यापेक्षा थोडं 2 तास समोर बसून त्याचं ऐकून थोडे वक्ती घ्या असं मला पत्रिका बघून वाटलं म्हणून बोललो बाकी काही नाही लक्षात आलं का नाही थोडंसं आपण त्यांच्या पुढं आता माझं कसं तुम्ही ऐकून बघितलं का नाही सांगा बरं महाराजा बोपेगावला ऐकलं त्या पौझरला ऐकलं ऐकायचं अगोदर पूर्ण 2 तास ते अभंगाचं चिंतन मांडतात का चारी चरणाचा भाव करतात का त्यांची मांडण्याची पद्धत किती त्यांच्या अभंगात ज्ञानेश्वरीच्या ओव्या किती येतात बाबा त्याच्यात बरोबर आहे का नाही आता 10-15 तरी ओव्या सांगितल्या असतील का नाही ज्ञानेश जास्त पण कमी नाही बरोबर आहे का नाही ते अभंगावर बोलतात का याचा विचार करणं काळाची गरज आहे नाहीतर ह्या पिढीला धांगडदिंगा कीर्तन जर असेल तर भविष्यात ह्यांना सांगावं लागेल की ही कीर्तन असलंच असतं ह्यांना ती डोक्यात बसून जाईल कीर्तनाला बरोबर आहे का नाही ह्यांना कळालं पाहिजे की कीर्तन कसं असतंय ती कीर्तन ज्ञानेश्वर महाराजांचे तुकोबारायांचे प्रमाण पुरावे घेऊन कीर्तन केलं जातं असं त्यांना भविष्यात कळालं पाहिजे ना लक्षात यायला लागले का तुमच्या सांगा लक्षात यायला लागले का नाही सांगा म्हणून ही पद्धत आपण सांभाळली पाहिजे एवढी पद्धत वापरा आपल्याला मनापासून धन्यवाद माझं काही चुकलं असेल तेव्हा का माझ्या पदरात टाका मी असा गुंडाळून नेतो असं नेतो इथं तुमच्या तिथं डॉक्टरच्या दारात झटकी मला का करायचं निहून तिकडं लक्षात आलं का नाही आणि तिकडे टोल ना किंवा आमच्या त्या राकेश दादा पण झटकून देतो मला का करायचं कुठं तरी निहून काय करायचं सांगा लक्षात आलं काही चुकलं असलं माफी असावी पाया पडून हातापाया पडून माफी मागतो आमचे सचिन महाराज बी मुंडे चांगले पक्वाज वादक आहेत ते बी माझ्यासोबत योगायोगानं आले त्यांनाही धन्यवाद शूटिंगवाल्या दादालाही मनापासून धन्यवाद काही फक्त तुकडे बिकडे काही करू नको व्यवस्थितरित्या चलू दे जगायले मोह जगायला मी जगू देऊ ग माझ्या मागं लय हातपाय धुवून लागलेले लोक आहेत त्याच्यामुळं व्यवस्थित टाकी व्यवस्थित बरं का हां व्यवस्थित हे सगळं कट करून टाकायचं लक्षात आलं का नाही हां
हां सगळं व्यवस्थितच झालंय. कमी जास्त माफी असावी पुन्हा एकदा आपल्या सगळ्याला. मलाही वाटत नाही बंद करा. तुम्हाला वाटायला का खरं सांगा बरं? बंद करा वाटायला हे म्हातारे काय बंद करा वाटायला? अहो आमची भाषाच तसली हो. त्याला मी काय करणार आहे का नाही? आपल्याकडे भाषा अशीच आहे का नाही? आता आमची भाषाच तसली मी काय करणार आहे सांगा बरं? बंद करा वाटायला लागले नाही असं. पण आता कसं आहे, आता वेळ बी महत्त्वाची. पुढच्या टायमाला काय सांगायचं मग? सगळं आता सांगून टाकून. त्याच्यामुळे मी पुन्हा येईन. त्याच्यामुळे मी आता बंद करीन. लक्षात आलं का नाही? बाहेर गावून आलेल्या मला काही नाव घ्यायची सवय नाही बरं का. पुन्हा तुम्ही म्हणता आमच्या गावात नाव घेतलं नाही. बाहेर गावून आलेल्या सगळ्या मंडळीला मी मनापासून धन्यवाद देतो. आपण माझ्यावर प्रेम करत नाही, तुम्ही संप्रदायावर प्रेम करतात म्हणून आलेली मंडळी आहात. आमचं काही नाही, संप्रदायावरची सेवा नाही. साठे महाराजाचं कीर्तन चांगलं असते म्हणून आम्ही आलो. पण साठे महाराजांनी संतांचेच प्रमाण शब्द सांगितले. संत प्रमाणावर तुम्ही प्रेम करतात, आमच्यावर नाही. त्या संत प्रमाणावर असंच प्रेम असावं. आणि आमच्या तोंडून ते संतांचे प्रमाण निघाले की तुमचं आमच्यावर साहजिकच प्रेम आहे. बरोबर आहे का नाही? अशी सेवा राहावी. ह्या पंचारती मंडळानं दरवर्षी माझी सेवा घ्यावी. आपलं तसं म्हणजे तसा माझा उद्देश तसाच होता. बघा इकडे लक्ष द्या. माझा कमी जास्त असेल क्षमा असावी. वाणीला या ठिकाणी पूर्ण मिळालेली सेवा शांतीब्रह्म पण महाराज मुंडे आचार्य ज्ञानेश भक्त गुरुवर व्याकरणाचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांच्या त्यांनी सेवा समर्पित. वाणीला विराम. विठ्ठल जय जय.